नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मला बऱ्याच वेळेस बरेच कमेंट असे असतात की आमची मुले जी आहेत ही अभ्यास तर करतात परंतु लक्षातच राहत नाही, अभ्यासात खूपच कमजोर आहे, काय करावे सुचत नाही. तर जितका आपण अभ्यास केला आहे तितका व्यवस्थित लक्षात राहावा, मुलांची बुद्धी जी आहे ती तल्लख व्हावी, यासाठी अगदी साधा सोपा घरगुती आणि अगदी नॅचरल असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे, ज्यामुळे मुलांची मेमरी स्ट्रॉंग होण्यास नक्कीच मदत होणार आहे व एका वेळेस वाचलेले लिहिलेले सहजतेने मुलांच्या लक्षात राहणार आहे. यासाठी एक छोटेसे पात्र घ्या. यामध्ये साधारण 2 चमचे भरून मोहरीचे तेल घ्यायचे आहे, म्हणजे सरसोचे तेल. हे प्रथम नॉर्मल कोमट करून घ्या. याप्रमाणे अगदी मंद आचेवर हे कोमट करून घ्यायचे आहे. आणि येथे आपण भीमसेनी कपूर घेतले आहे. हे हाताने थोडे कुस्करून घ्या व कुस्करून घेतलेले जे भीमसेनी कपूर आहे हे कपूर यामध्ये टाका. संपूर्ण कपूर गरम गरम तेलामध्ये टाकून द्यायचे आहे. व जितके आपण भीमसेनी कपूर टाकले आहे ना, तितकेच येथे मी सेंधव मीठ घेतले आहे. सेंधव मीठ म्हणजेच व्रताला उपवासाला जे आपण मीठ वापरतो ते मीठ हे यामध्ये टाका. आणि हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. हे गरम गरम असतानाच याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी एकजीव व्हायला हवे. जे आपण पदार्थ टाकले आहेत ते या तेलामध्ये पूर्णपणे छान मिक्स व्हायला हवे इतपत हे मिक्स करून घ्यायचे आहे. याप्रमाणे एका वेळेस आपण जास्त तेल तयार करून ठेवले तरी देखील चालेल. एका बॉटलमध्ये भरून ठेवा व रात्री झोपण्यापूर्वी मुलांच्या तळपायांना फक्त हे तेल 2 मिनिटे लावून मसाज करून द्या व 1 थेंब नाभीमध्ये सोडा व 2 थेंब घेऊन कानाच्या मागच्या बाजूला दोन्हीही साईडने 2 मिनिटे मसाज करा. अवघ्या 8 दिवसात तुम्ही स्वतःहून कमेंट करून सांगाल, मॅडम खरंच खूप सुंदर आणि अगदी नॅचरल उपाय आहे, यामुळे आम्हाला 8 दिवसात लगेच फायदा जाणवला आणि यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही. आणि हो, लहानांप्रमाणेच मोठ्यांना देखील आपण हा उपाय करू शकतो. सर्वांनाच यापासून फायदा जाणवेल. आणि याबरोबरच हिरव्या पालेभाज्या, थोडासा व्यायाम, थोडेसे खेळणे हे देखील मुलांना करू द्या. आणि याबरोबरच आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फ्रूट्स यांचा समावेश करा व मोबाईल्सपासून दूर ठेवून मुलांशी स्वतः चर्चा करा व मुलांना थोडा खेळायला वेळ द्या व थोडेसे व्यायाम देखील करून घ्या. यामुळे 100% आपल्या मुलांमध्ये बदल झालेला दिसणारच आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.